जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचंही जर अपंगाचं किंवा दिव्यांगाचं कार्ड हरवलेलं असेल किंवा तुमचं स्टेटस तुम्हाला 2 मिनिटात पाहायचं असेल आणि ते तुमच्या मोबाईलवरून UDID कार्ड आणि ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट कसं काढायचं अगदी 2 मिनिटामध्ये हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्याकडं UDID कार्ड नंबर किंवा एनरोलमेंट नंबर नसेल तर ते कसं काढायचं हे सुद्धा मी 2 मिनिटात सांगणार आहे. या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही डायरेक्टली होम पेजवरती येणार आहात. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून यायचं आहे. इथं जर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो, जर तुमच्याकडे UDID नंबर किंवा एनरोलमेंट नंबर नसेल तरीही तुम्हाला जर UDID कार्ड तुमचं किंवा ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ट्रॅक युअर ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे. तिथून तुम्हाला तुमचं ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथला मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकायचा आहे किंवा ज्याच्या नावानं तुम्ही भरलेली आहे माहिती त्याचा आधार नंबर जरी टाकलं तरी इथं इथं गो ऑप्शन दिसत आहे. इथं जरी सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला तिथं ब्रॅकेटमध्ये एक एनरोलमेंट नंबर दिसेल मित्रांनो. तो एनरोलमेंट नंबर घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर बॅक घेऊन होम पेजवरती परत यायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला आता डाउनलोड करायचं आहे ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि UDID कार्ड. तर अगदी 2 मिनिटात हा व्हिडिओ संपणार आहे. तर तुम्हाला इथं शेवटचा सेकंड लास्ट ऑप्शन दिसत आहे, डाउनलोड युअर डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड. याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इनचा ऑप्शन येईल. आत्ता तुम्ही जे ट्रॅकिंग केलेलं आहे तुमचं एनरोलमेंट नंबर इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जर तुमच्याकडे UDID कार्ड अवेलेबल असेल फोटो वगैरे मोबाईलमध्ये तर UDID इथं टाकून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. आणि रजिस्ट्रेशन करताना जी जन्मतारीख टाकलेली होती अप्लिकंटची ती जन्मतारीख भरून इथं कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल मित्रांनो समोर. तुम्ही बघू शकता आता इथं ऑप्शन सुद्धा वाढलेले असतील. इथं तुम्हाला डाउनलोड ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट, डाउनलोड UDID कार्ड हे ऑप्शन वेगवेगळे दिसतील. जर तुमचं अकाउंट जनरेट झालेलं असेल तरच तुमचं कार्ड UDID कार्ड बनलेलं असेल तरच हे ऑप्शन तुम्हाला दिसतील इथं. तर इथं डायरेक्टली तुम्हाला ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. तर तुम्ही इथं डायरेक्टली आता ई डिसेबिलिटी सर्टिफिकेटवरती क्लिक करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये हे असं PDF स्वरूपात ते डाउनलोड होणार आहे. आणि ते तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे येतं ते. हे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट असतं. ह्याच्यावर कुठल्याही अधिकाऱ्याची परत प्रिंट काढून सही घ्यायची गरज नाही, कारण इथं ऑलरेडी डिस्ट्रिक्ट किंवा सिव्हिल हॉस्पिटलची इथं सही असते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला फक्त डाउनलोड करून याचं लॅमिनेशन करून घरी ठेवायचं आहे. तर अगदी 2 मिनिटात तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात. त्याच्याच खाली तुम्ही डाउनलोड UDID कार्डवरती जरी क्लिक केले तरी ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड होणार आहे PDF स्वरूपात. त्याचं सुद्धा तुम्ही लॅमिनेशन करू शकता आधार कार्डप्रमाणे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं लॉग इन केल्यानंतर तुमचं अकाउंट दिसेल मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरलेलं सर्व माहिती, एनरोलमेंट नंबर दिसेल आणि तुमचं अकाउंट UDID नंबर जनरेट झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं सेकंड लास्ट ऑप्शनवरून दिसतं. जिथं UDID नंबर लिहिलेला आहे तिथं तुमच्या जर अकाउंट ॲक्सेप्ट झालेलं असेल तर तिथं UDID कार्ड नंबर जनरेट झालेला असेल, जर नसेल तर नॉट व्हेरीफाय म्हणून लिहिलेलं असेल तिथं. तर ते अजून पेंडिंगमध्ये असतील ज्यांचं व्हेरीफाय झालेलं नसेल त्यांनी, आणि त्यांना डाउनलोड करता येणार नाही UDID कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरून UDID कार्ड आणि ई डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड करणार आहात. धन्यवाद.